नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण करणार आहे गाडीचं काम, कारण ही गाडीमध्ये थोडंसं इश्यू आला आहे की इश्यू म्हणजे काय तेवढं मेजर इश्यू नाही, मायनर इश्यू आहे. पण पावसाळ्यामध्ये कसं खूप त्रास देतं. ही गाडी ना आयडलवर थांबत नाही. म्हणजे RPM जर सोडलं, ॲक्सिलेटर जर सोडलं ना, गाडी एकदम कट होत आहे, जे की व्हायला नाही पाहिजे. त्याचा इश्यू काय आहे ते मला कळत नाही आहे. अगोदर वाटलं होतं की मला आपलं परफॉर्मन्स एअर फिल्टर जो मी इन्स्टॉल केला होता याच्यामध्ये तो असेल, पण जेव्हा स्टॉक एअर फिल्टर टाकलं ते पण प्रॉब्लेम सेमच आहे. काही प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम काय सॉल्व झाली नाही. पण बघू आता. मी चाललो आहे यामाहाचं शोरूमला. तिथं बघू, तिथं इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे गाडीला, लॅपटॉप प्लग इन करून बघू काय इश्यू आहे. मे बी थ्रॉटल बॉडीचा सेन्सरचा इश्यू असेल असं मला वाटतंय, और जे हेडचे जे वाल्व असतात ते लीक असतील. दोन्हीपैकी एक इश्यू आहे. मी प्रेफर करेन की यामाहामध्ये जाईन. काय ते अडचण आहे ते लॅपटॉपवर डायग्नोज झाली तर मग पुढे विचार करू की काय काम करायचं आहे. जर हेडचं जर काम असेल तर ते मी स्वतः करू शकतो. स्वतः म्हणजे आहेत माझे 2-3 मेकॅनिक मित्र, ते करू शकतात. जर नाही म्हटलं थ्रॉटल बॉडी सेन्सरचा जर इश्यू असेल तर मग सेन्सर रिप्लेस करावं लागेल. तसं 60,000 किलोमीटर चाललेली गाडी, मे बी थ्रॉटल बॉडीचा इश्यू असू शकतो. पण मी क्लीन करून घेतलं होतं याच्या आधी. स्टॉक एअर फिल्टर जेव्हापासून टाकलं आहे भेंडी सगळं टॉर्कच गायब झालं आहे. पिकअप नाही, काय नाही. मी रेकमेंड करेन की बाबा परफॉर्मन्स एअर फिल्टर यूज करा, कारण स्टॉक एअर फिल्टर जे आहे प्रत्येक सर्व्हिसला चेंज करत बसावं लागतं. परफॉर्मन्स एअर फिल्टरचं तसं नाही, त्याला क्लीन करा तेच परत बसवा. थोडे महाग असतात पण परफॉर्मन्स पण तशी देतात ना. परफॉर्मन्स एअर फिल्टर वर्थ इट आहे. ओ नाईस. हाता सोडून चालवत आहे भाऊ. पसंदीदा महिलाला मेसेज करत असेल असं. अरे गणपतीची पट्टी महागायला थांबलीत ना. ये कोई तरीका है भीख मांगने का? कोई तरीका है भीक मांगने का? असं हाऊस असते लहान लेकरांना. मी पण लहान असताना केलं होतं, पण असं गाड्या अडवून नाही केलं कधी. नमस्कार मामा. मामा कुठले आहेत कोणाला माहीत. चालले पुढे ते स्कॉर्पिओ. यमराजचा रेडा उगाच म्हणत नाही तिला. गाडी आहे बरं, क्लास आहे, भारी आहे.
कॅमेराचा मी एक नवीन अँगल यूज करतो. जसं याच्या अगोदर मी अल्ट्रा वाईडमध्ये शूट करत होतो, मी आता वाईड ट्राय करतो. कारण अल्ट्रा वाईडमध्ये खूप जास्त टँकपासून पुढचं दिसत होतं, तेवढं असं रिअलिस्टिक दिसत नाही अल्ट्रा वाईडमध्ये, असं जास्त खेचल्यासारखं वाटतं. आता वाईड ट्राय करतो, बघू एक ब्लॉगसाठी एक्सपेरिमेंट चालतं. वरून रस्ता बाहेर आहे, तो विषय सरळ रस्ता नाही, वाकडा तिकडा आहे, याताच तर मजा आहे. काका हेल्मेट वापरा की. आवाज जात नाही म्हणून एवढी मास्क करायचं आहे, बाकी काय. आवाज गेला असता तर काका मला थांबून 4 वेळेस शिव्या दिला असता. तसा विंडब्लास आज खूप जास्त आहे, एकदम तोंडावरती विंडब्लास येतं. चलो पावसापेक्षा तर बरंच आहे. असं वातावरण एकदम असं सेक्सी झालं. रस्ता मस्त आहे, इकडे इकडे झाडं आहेत, वरी ढगं आहेत, टावर नव्हे गरजेचं आहे, नेटवर्क पाहिजे ना. अपलोड कसं करणार मित्र. सोयाबीन मस्त आले. तुमच्याकडे पेरणी झाली असेल का? झाली असली तर कमेंटमध्ये सांगा, तेवढेच कमेंट वाढतील. हां श्रावण संपला बाळांनो. तरी हे आता क्रॉस केलेलं बाबळगाव चौक होतं. आधी ते फाउंटन होतं, ते आता काढून टाकलं. बाप्पाची तयारी ठीक आहे, बरं आहे बरं आहे. आता लातूरमध्ये जसं आलो एकदम आधी यामामध्ये जाईन, डायग्नोसिस केल्यानंतर कळेल मग काय अडचण आहे, त्याच्यानंतर मग बघू पुढचं काय प्लॅन आहे. तसं मी विचार करतोय की या मीटरचं पण काम करून घ्यावं, होईल का नाही बघू. कहाँ जा रहे मियाँ, ऐसा नको घुसो बीच बीच में, बैगन में मिल जाते. और इथून राईट आम्ही आलो यामाच्या सर्व्हिस सेंटरला. बघ घेऊन चाललाय खरं, नीट वापस घेऊन या, इन्शुरन्स नाही तिचा आधीच. तो नवीन एडिशन यामा R15 V4. त्याच्या गाडीचा कलर एकदम सेक्सी आहे बरं का. एमटीमध्ये हा कलर आला पाहिजे. गाडी तर चेक करून बघितली, या इथल्यावाला मेकॅनिक तर म्हणतं की टॅप बेडचा इश्यू असेल, म्हणजे वाल्वचं. जर वाल्वचा इश्यू असलं तर बेटर आहे, कारण मी ग्राइंडिंग करून घेईन लगेच. आपल्या ओळखीचं भरपूर काही आहे तिथं. आता मी मला मेकॅनिककडे जातो, बघतो काय सीन आहे. तर भावना गाडीचा विषय असा झाला आहे की कोणत्या मेकॅनिकला पर्टिक्युलरली सांगता येत नाही की काय इश्यू आहे. ते यामाहा सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो, ते म्हणतायत वाल्वची सेटिंग करून घ्यावं लागेल. बाहेर एका ठिकाणी गेलो होतो, ते म्हणतायत फ्यूल पंपचा प्रॉब्लेम आहे. आता पुण्याला एकाला विचारलो, तो म्हणतात थ्रॉटल बॉडीचा प्रॉब्लेम आहे. आता काय करू, कोणाचा विश्वास ठेवू ते मला कळत नाही, कारण विषय असा आहे की तिन्हीमध्ये कोणत्या तरी एकाच आहे. आता ते बरोबर कोणाचं आहे ते काय कळत नाही, पडली बंद. तसं मी असं ठेवून चालवणं कोणाला रेकमेंड नाही करणार, कारण रिस्की आहे. पण मला झाली सवय, त्याच्यामुळे मला चालतं. जोडे वाला भैया हट जा साइड में. भेंडे मीटरवाला मेकॅनिक नाही आहे आज. आज काहीच कामं होणार नाहीत का. चला फ्लिपकीचं काम तरी झालं. लातूरला आलो तसं शिवाजीनगर शिवाजी चौकाचा एक चक्कर मारून जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर. तसं मला कॉलेजला जाण्यासाठी रोज हाच रस्ता होता पूर्ण 1 वर्ष. 1 वर्ष नाही केलं मी, 8 महिने. त्यानंतर म्हणलं भाई माझं होत नाही, म्हणजे सरळ परीक्षेलाच गेलो. 11वीचे पण काय दिवस होते. दामिनी पथक
एका वेळेला लातूरच्या ट्युशन एरियामध्ये यांची दहशत होती, दहशत. दामिनी पथक म्हणलं की सगळ्याची फाटायची. शिवाजी चौकात आलो आणि अंडरग्राऊंड मधून नाही गेलो, शक्यच नाही. तसं मी कोणाला रेकमेंड नाही करणार स्पीड करण्यासाठी, कारण इथं 2 जण मेलेत याच वर्षी, एक 2-3 महिन्याखाली. तर भावना, ड्राय सेफ, रायडिंग गिअर्स, हेल्मेट्स महत्त्वाचं आहे. जर जास्तच महत्त्वाचं आहे. जीवाच्या पलीकडचं नाही पण महाग आहे. जीवाच्या वरचं महाग आहे पण पलीकडचं नाही ना. जर कोणाला आठवत असेल का नाही माहिती नाही, इथं देशकेंद्र शाळा होती, तिथं एक ब्रिज होता, पूर्ण साफ करून टाकला ब्रिज, एकदम साफ. मी आलो थोड्या दिवसाखाली, गेलो होतो तिकडं, मी परेशान गेले, हैराण रोड झालो एकदमच. रस्ता सगळं साफ, ब्रिज नाहीच. देशकेंद्र शाळा पण पाडली राव. तशी माझी शाळा नव्हती पण नाही पडायला पाहिजे. खूप जण शिकलेले आहेत तिथं, माझ्याच बॅचचंच आहे. तर मला वाटतंय गाडीचं काम मी पुढच्या सर्व्हिसला करून घेऊ, कारण जवळपास ऑइल चेंज करून, एअर फिल्टर, ऑइल फिल्टर सगळं चेंज करून मला 500 किलोमीटर रनिंग झाले असेल. 2000 किलोमीटर आणखी रनिंग करू. त्याच्यानंतर फ्यूल पंप, काय ते गाडी बंद पाण्याचा इशू आणि सर्व्हिस एकच वेळेस करून घेऊ. कारण खर्च केला तर एकदाच. छोटे छोटे खर्च करण्यामध्ये जीव निघून जातो राव. हो, सिग्नल लागले, सिग्नल. झेब्रा क्रॉसिंग कुठे? लातूरची फेमस गोलाई, गंज गोलाई, मध्ये देवीचं मंदिर आहे आणि असं मस्त आहे, काचू लावलेले आहेत. मी खूप आधी गेलो होतो. गोलाई लातूरचं मार्केट आहे पूर्ण, जसं पुण्यामध्ये पेठ आहेत तसं पूर्ण मार्केट एरिया आहे जिथं सगळं बिझनेस चालतात. जरांगे पाटील, चलो मुंबई. चला चला, आम्ही पुण्यापर्यंत येतो, तिथून पुढे तुम्ही चला. चला, येणं व्यर्थ तर नाही झालं. चावी बनवून घेतली, कळालं तरी काम कुठं करायचं आहे. मीटरचं पण मला तिकडंच करून घ्यावं लागेल, ऑर एल्स मी बदलूनच टाकावं लागेल. पण चालतं आहे ठीकठाक, दिसत नाही आहे फक्त. तर मग गाडीचं तर काही काम झालं नाही, पण जाऊ दे आता, काय म्हणून किती वेळेस म्हणावं गाडीचं काम झालं नाही, काम झालं नाही. तर या ब्लॉगमध्ये बनवून राहण्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटू आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय. भेंडी यो काय अल्टो किलोच्या हिशोबात भेटलायत का अंडा? 1 2 3 गाड्या आहेत बरं का, नंबर 1 टाकलेत